निघून गेलास. तू केव्हाही कुठेही कसाही ये, तुझं आव्हान हा राजकर्ता स्वीकारणार आहे. नमस्कार करते. आहे मंगलमय करत आज असते. खरंच तुमचे उपकार झाले. जर का या पर्णकोटीपर्यंत आपलं येणं झालं असतं. काय झालं? आपण म्हणताय आज खरोखर तुमचे उपकार झाले. बरोबर आहे. ऐका, काय झालं? उपकाराकरवी मी काहीही केलं नाही. जे का राजकर्त्याचं कर्तव्य आहे तेच मी पार पडलंय. बरोबर आहे. मग सांगा. अगदी हे तुमच्या मतानं योग्य असेल. हा, पण आज मला तरी असं वाटतं, काय ते? जरी का हे तुमच्या मतानं असं वाटत असेल ना, तरी सुद्धा आज माझ्या मतानं मला असं वाटतं की जर योग्य वेळी तुम्ही इथं आला नसता तर माझं काय झालं असतं हे देवाला होय ना? ठाऊक. आणि म्हणून मला उपकार वाटले. उपकार तुम्हाला वाटले, हा. पण मनाच्या ठिकाणी नाना तऱ्हेचे प्रश्न निर्माण होत आहे. प्रश्नांनी निर्माण होऊन एकसारखे आम्हाला भेडसावते. म्हणून तुम्हाला विचारू इच्छितोय. सांगा. आपण तो आपल्या राहण्याचं वस्तुस्थान, आपलं नामविधान आम्हाला ऐकायचंय. ही पर्णकोटी आहे ना, ही आमचीच आहे. हं? चंद्रमुखी माझं नाव आहे. हा? आणि या पर्णकोटीत मी राहते. हा, म्हणजे ब्राह्मण आपण घराण्यात माझा जन्म झालाय. या पर्णकवटीत तुमचं वास्तव्य, हो, ब्राह्मण घराण्यात आपला जन्म, बरोबर आहे. नाव आपलं चंद्रमुखी. पण आवडलं आपल्याला. आपलं नाव? माझं नाव बलिदान. हा. ही समोर दिसणारी सुवर्ण क्रांती नगरी, हा. त्या नगरीचा राज करता देवदत्त असे आमच्या देवाला स्वप्न. देवदत्त खरंच नाव चांगलं आहे. पण सांगाव, दावा वाचवाय अर्थ स्वर आमच्या कानी पडले. शिकारीच्या उदात्त हेतूने आम्ही समोरच्या अरण्यात वास्तव्य करत होतो. मग तुमच्या पर्णकुटीतून ज्यावेळी आपल्या मुखवटे शब्द बाहेर पडले, हा. हा जबासूर नामक पाताळ मोराचा सम्राट इथे मी पाहिला. हा. वाटतं तो प्रसन्न, पण तो तुमच्या पर्णकुटीपर्यंत का आणि कशासाठी? तो आला होता फक्त एकाच गोष्टीसाठी. हं? कारण त्याला माझ्या समोर लग्न करायचं होतं आणि ते लग्न करायला मी नकार दिला आणि म्हणून तो रागानं लाल बंद झाला. म्हणजे शब्दाने शब्द वाढला गेला. हो, विखंड वाट वाढला गेला. बरोबर आहे. अतिप्रसंग करण्याचं कार्य त्याच्याकरवी घडलं. हो. तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडले. प्रसंग वदान राहून आम्ही इथपर्यंत आलो. तुमच्यावर आलेला अनिष्ट आम्ही दुरापास्त केलाय. निश्चिंत राहा. आपल्या पर्णकुटीपर्यंत मला माझं कर्तव्य हात देतोय, म्हणून मला इथे थांबता येत नाही. म्हणून मी निघालो.